आज महाशिवरात्रीचा दिवस. तर आज सकाळीच उठून मी सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली आणि नंतर मला शिवपूजन करायचं होतं. तर काही पूजेसाठी साहित्य मी असं काढून घेतलं होतं, जसं गंगाजल, गुलाबजल, फळे, दूध, प्रसाद, 51 बेलपत्रे, फुले, पार्वती मैयासाठी ओटी, 1 लोटा जल आणि शिवलिंग काढण्यासाठी माती घेतली होती. खूप साऱ्या वस्तू होत्या पूजेसाठी आणि अशा प्रकारे मी पूजा ची मांडणी केली होती. आता मला साधी आणि सोपी पद्धत मला जशी माहिती आहे तशीच मी पूजा नेहमी करत असते. काही चुकलं असेल तर नक्की सांगा, मी नक्की सुधारेल. आणि नंतर पूजा झाल्यावर आम्हाला जायचं होतं शिवजीच्या मंदिरामध्ये. पण मी रोज जाते त्या मंदिरामध्ये, इतकी गर्दी होती की बापरे! तर चला म्हटलं आज पहाडीवरच्या शिवजीच्या मंदिरात जावं. तर ना इकडे जमनजट्टी बाबा दर्गा आहे आणि त्याच्याच बाजूला पहाडी आहे, कोयला खदान आहे इकडे. त्याच्याचमुळे त्या पहाड्या तयार झाली आहे. तर सगळ्यात आधी ना इथे माताचं मंदिर पडते. पण आम्ही वापस येत असताना दर्शन घेत असतो. सगळ्यात नंतर इथे पडते पंचमुखी हनुमानजीचं मंदिर. चला मग समोर. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते ना, तर आम्ही सगळ्यात आधी गणपती बाप्पाचे पूजन केले. मस्त छान गाणे लावले होते महादेवाचे. खूप मस्त प्रसन्न मन होत होतं आणि खूप छान वाटत होतं. खूप दिवसांनी इकडे यायला मिळालं. निसर्गरम्य वातावरण खूप बघण्यालायक इकडे आहे. कोयला खदान आहे बाजूलाच आणि सगळे देवस्थानाचे मंदिर आहे इथे. खूप छान वाटतं दर्शनासाठी येऊन. अशी अप्रतिम गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे मोठी. असं म्हणतात की खदानमध्येच मिळालेल्या या मूर्त्या आहेत आणि इथेच त्या स्थापित केल्या आहे पहाडीवर, असं म्हणतात. आता मला पण बरोबर काही माहिती नाही, पण खूप छान वाटतं इकडे येऊन. खूप निसर्गरम्य वातावरण आहे. खूप लोक येतात. खूप छान महादेवाचे गाणे वगैरे चालू होते. बाजूलाच महाप्रसाद चालू होता. साबुदाणा, केळी, पाणी. खूप ज्यांना प्रसाद वाटायचा असतो ते आपल्या आपल्या घरून आणतात आणि इथे वाटतात. बघा इथे असं खूप छान मंदिर आहे. शिवजीची मूर्ती आहे स्थापित केली इथे. बघा खूप छान मंदिर आहे हे. आणि आमची पूजा वगैरे झालं आणि आम्ही नंतर घरी आलो. तर आमच्या वंशची ना इथे फुगे, मस्त खेळण्याची दुकानं वगैरे लागली होती. तर त्याची इच्छा होती, तो म्हणत होता मला घेऊन दे. पण आम्ही पैसेच आणले नव्हते, कारण आम्ही दर्शनासाठीच आलो होतो आणि जवळच आहे घरापासून. त्याला काही आम्ही घेऊन दिलो नाही. इथे आलो तर बघतो तर काय भल्ली मोठी लाईन लागून होती आणि वंशला कड्या धरून तर मला तो खूप कठीण जात होतं लाईनीमध्ये लागणं. तर असं वाटत होते आमचं आज दर्शन होते की नाही. पण झालं आमचं दर्शन. कारण इतकी गर्दी कशामुळे होती तुम्हाला सांगू काय? कारण इथे उज्जैनचे महाकाल बाबा आहे, त्यांचं हुबेहूब इथे छायाचित्र दाखवणार होते. बघा हुबेहूब छायाचित्र महाकालच्या बाबाचे इथे दर्शवले आहे. खूप छान मन प्रसन्न आणि आनंद झाली इथे दर्शनासाठी येऊन. खूप छान मन प्रसन्न असं वाटत होतं. आमचे दर्शन वगैरे झाले आणि नंतर इथे लहान मुलांसाठी खेळणे, पाळणे वगैरे, झुले वगैरे खूप मस्त होते. तर काय माझ्या मुलांना खेळायचं तर असतंच, पण यांना काय माहिती मला घरी जाऊन साबुदाणा वडे बनवायचे आहे. तर मी दर्शनाला जायच्या आधी आलू उकडून ठेवलेले होते घरी. सगळं तयार करून ठेवली होती. नंतर आल्यावरच बनवते म्हटलं गरम गरम, म्हणून मी सगळी तयारी आधीच केलेली होती. तर यांनी बघा माझ्यासाठी किती प्रसारा करून ठेवला आहे खेळण्याचा. आणि मला कामं पण खूप आहे. साबुदाणा वडे पण चला, मुलं आहे खेळतातच, करतातच प्रसारा. चला आता आपण साबुदाणा वडा बनवूया. तर मी ना 3-4 मिरच्या मिक्सरमध्ये लावून घेतल्या, शेंगदाणे कूट करून घेतले आणि साबुदाणा. थोडंसं साबुदाणा असल्यामुळे मी ना बटाटे जास्त उकडलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट, थोडं जिरं, चवीपुरतं मीठ, हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मी ना मिक्सरमध्ये मिरच्या बारीक करून घेतल्या, पण एक मिरचा काही माझा बारीक झाला नाही. तर जाऊ दे म्हटलं, अलग काढून ठेवूया आपण. आमच्याकडे ना सगळेजण जास्त काही तिखट खात नाही, तर मी 3-4च मिरच्या आणि 1च चम्मच तिखट टाकलं होतं. पूर्णपैकी असे आलू पूर्ण फोडून घ्यायचे, छान एकजीव करून घ्यायचं पूर्ण मिश्रण.
छान मिसळून घ्यायचं आणि मगच वडे बनवायचे, कारण खूप छान लागतात आणि टेस्टी लागतात. आम्ही असेच नेहमी वडे बनवत असतो उपवासाला, कारण आमच्याकडे ना कढीपत्ता पण टाकत नाही उपवासाच्या खिचडीला आणि हे पण टाकत नाही सांबार पण. अजून सांबार वगैरे टाकला ना खूप छान वडे लागतात, पण उपवासाला जमत नाही म्हणून मी काही टाकला नाही सांबार याच्यामध्ये. तर अशा प्रकारे सगळे वडे आपण तयार करून घ्यायचे तळायच्या आधी. मी सगळीच तयारी आधीच करून घेते आणि मगच तळायला घेते. बघा माझे वडे तयार झालेले आहे. आता आपण तळून बघूया कसे होतात. तर एकदम जास्त आचेवर नाही आणि एकदम लहान पण आचेवर नाही, एकदम जास्त पण आचेवर जळून जातात. थोडं मध्यम ठेवायचं, म्हणजे छान कलर पण येतो वड्यांना आणि छान पण लागतं, शिजतात पण छान. तर आपले तो वडे तयार झालेले आहे. आपण आता तेलातून काढून घेऊया. तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही मला नक्की सांगा. आता मी अशा प्रकारेच नेहमी वडे बनवत असते. सगळ्या जणाची वेगवेगळी पद्धत असते. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.